नर्मदे हर. पहाटेचे 5 वाजलेत आणि पुन्हा एकदा नवीन दिवसाची सुरुवात, नवीन आपशा, नवीन परिसर. नर्मदे हर. सकाळचे 6 वाजलेत. सर्वांसाठी चहाची प्रसादी आणली. आज सकाळचा बालभोग चने. हे असे करा इकडं. जय श्रीराम. नर्मदे हर. नर्मदे हर. अभी कैसे जाए यहाँ से? किनारा शुरू केतुभान पहुंच जाओगे. कौन सा गाँव? केतुभान. सब किनारे से अभी? किनारे किनारे. बाबा जी नर्मदे हर. नर्मदे. सकाळचे 6:45 वाजले इथं आणि आपण बरहाकाला इथल्या सीताराम मंदिरातून निघलोय. सगळेजण सोबतच इथं. एकदा सगळ्यांनी जय घोष करा. नर्मदे हर. नर्मदे हर. जय हो मैया. सीताराम मंदिरातून आता आपण निघतोय पुढच्या प्रवासाला. आता सकाळचा जो प्रवास आहे तो पूर्ण तटावरून आहे. समोरच्या तटावरून पण परिक्रमावासी स्नानासाठी आले होते. ते नर्मदे हर आवाज येत आहेत तिकडनं. बरहाकाला इथलं सीताराम मंदिरातून पुढे आल्यानंतर एकदम तटाच्या रस्त्याने आपला प्रवास चालू आहे. इकडं पाणी दिलेलं आहे शेतीला, त्याच्यामुळं बऱ्यापैकी चिखल पण आहे. नर्मदे हर. बाबा एकदम पाठीमागे राहिले. आज 8 डिसेंबर परिक्रमेचा 57वा दिवस. थोडं काय अंतर चालल्यानंतर परत एकदा एकदम पायवाटेचा आणि चांगला रस्ता लागलाय. सगळा शेतीच्या कडेकडेने आणि मयेच्या पात्राजवळूनचा हा सकाळचा प्रवास. तर इथून अजून थोड्या वेळानं आल्यानंतर आपल्याला चलणं शक्य झालं असतं की नाही काय माहित नाही, कारण पूर्ण पाणी सोडलंय शेतात. आज सकाळपासूनचा
सगळा प्रवास हा मईच्या तीरावरून चाललाय एकदम जवळून. सूर्यदेवानेही दर्शन दिलंय आपल्याला. तर इथं एक साधू बसले होते, त्यांनी बालभोगासाठी आग्रह केलाय स्वतःचं आसन सोडून. ते आता आपल्याला वरती बोलवलंय त्यांनी. इसलिए हमने भी भ्रमण, अब हम तो भ्रमण में है महाराज जी, लेकिन हमने सुन कर की महिमा महाराज की वाया, हम भी आप पहले आए, लेकिन हम बहुत दिन से सुन रहे थे महाराज की महिमा, तो हमने कहा दर्शन हम भी तो करूं। अच्छा अच्छा, आप भी दर्शन करने आए? दर्शन करने आए भाई, हमने सुना इसी महाराज जी है ना। अब आप लोग आए महाराज, किसी से सेवा नहीं कराते हैं, स्वयं सेवा है आपकी। चाय प्रसादी भोजन या हन व्यवस्था स्वयं आपको करेंगे। अब बताइए आप. हे आश्रममध्ये परत एकदा बालभोगासाठी आपल्याला थांबवलं होतं. तर या ठिकाणी या आश्रममध्ये पुन्हा एकदा बालभोग करून आता निघलोय आपण. आता सकाळचे 8 वाजलेत. जे प्रवास आहे थेट पात्रातून चालू आहे, रेतीतून चालायला जाडा जड जाते एकदम हळूहळू. केतुघन अभी कौन सा गाँव आएगा आगे? जानकारी अभी बाहर से, चलो ठीक है. ते यहाँ मेला लग गया है शायद. गावाचं नाव नेमकं लक्षात नाही आलं काय म्हणले ते. केतू खन का काहीतरी असं गावाचं नाव आहे. इथून आता आपण पुन्हा एकदा रस्त्याला जातोय. बाबूजी नाम क्या है गाव का? केतुघान. ये क्या लगा है? मेला. हाँ, केतुघान नावाचं गाव आहे. पूर्ण वाळवंटात चालल्याचा फील येतोय. सकाळचे 9 वाजलेत. आज सकाळपासून जेवढा पण आपण चाललोय हे एकदम मयेच्या पात्रातून, मयेच्या जवळून चालतंय. कधी वाळू लागते, कधी हिरवगार असं गादीसारखं गवत लागते आणि प्रवास चालूच आहे. थोडं मयेच्या तीरावर बसून मन प्रसन्न करताना सगळेजण आपला जो थकवा आहे तो घालवायचं काम इकडे चालू आहे आणि खूप भारी वाटतंय. नर्मदे हर. आणि आमचे बाबाजी अजून पाठीमागून येते. तर इथे असा पांढरा झेंडा लावलेला आहे. याच्या पुढे जाऊ नका, इकडे वरती वळा. वरती पुन्हा एक अजून एक निशाणी. बाबा जी नर्मदे हर. महाराज जी, नर्मदे हर. अभी ऐसे सीधे जाए? हाँ जी, यही रास्ता है, मोहन कला पड़ेगी, जो जैतन की आश्रम पड़ेगा उस पे तुम्हें चाय मिलेगी. नहीं वो बात नहीं, मतलब अभी किनारा खत्म हो गया ना. हाँ, किनारा अब है, तुम्हें बहुत दूर तक जो रोड मिलेगा अपने गांव से. अभी रोड मिलेगा. हाँ जी, नर्मदे हर. नर्मदे हर. पुन्हा एकदा पायवाटेचा रस्ता लागलाय. चाचणं दिसतंय का? आज जास्त चाचणं घोंगू राहिले. पुन्हा एकदा इथं थोडं आरामासाठी थांबलेत. मोहडकेला या गावातून आपण आता चालतोय. बाकीचे सगळे
पुढे चालता येत. आज क्या घोड़े का ही खाना है क्या सब? घोड़े चल रहा है आज चलना, आज चलेंगे बहुत ज्यादा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. कौन सा गाँव है? नरेरा. आगे कौन सा लगेगा? हाँ मनारा. कितनी दूर? 1-2 किलोमीटर. ओके. नर्मदे हर. पावणे 11 वाजल्यात. उडिया ह्या गावातून आपण चालतोय. थोडा आराम. सुलतानगंज ह्या गावात आपल्याला आता जायचंय. डांबरी रस्ता आहे. अजून 3 किलोमीटर आहे. 11:10 झाले इथं. 2 किलोमीटर सुलतानगंज. नर्मदे हर. सुल्तानगंज गाँव पहुँचा. आश्रम का कहाँ पे? आश्रम यहीं पे है. जो गांव से आप बाहर निकल हो, एक पीपर का पेड़ है, मंदिर बन रहा है. ओके. नर्मदे हर. नर्मदे. सुल्तानगंज गावातून आपण चालतोय. भंडारा है आज. जी हाँ, आखिरी दिन है. भागवत जी का आखिरी दिन है. चलेगा. भागवत चालू है क्या? हाँ हाँ. सुल्तानगंज या गावात आहे. नर्मदे यार. आता इथं गावात आहे ना भागवत सप्ताह चालू होता. आवाज येतोय का? पण अजून भरपूर वेळ आहे सप्ताहाचं जे प्रवचन संपायला. त्याच्यामुळे आपण आश्रमाकडे निघलोय. नर्मदे हर. त्या आश्रमामध्ये आता आपण पोहोचतोय. नर्मदे हर. सीताराम 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 सीताराम. 1:45 वाजले आता. इथं आश्रमामध्ये आपण बराच वेळ झाला आराम करतोय. दोन वाजले तर आश्रमातून आता आपण निघतोय. जेव्हा आश्रमातून निघतो तेव्हा सगळेजण सोबत असते. एकदा का थोडं थोडं अंतर गेलं सगळ्यांची फाटाफट होती. कोणी पुढं कोणी पाठीमागे. नर्मदे हर.
आपण ज्या ठिकाणी दुपारची भोजन प्रसादीने आराम केला ते सुलतानगंज नावाचं गाव होतं, नर्मदे हार. तिथून पुढे 1-2-3 किलोमीटर चालत आलं. क्या 84 निकलते चलेगा. चल, तर आताच्या गावातून चाललोय. हे बोरास गाव आहे आणि इथून पुढं जाऊन एक 3-4 किलोमीटरवरती चौरासी गाव लागणार आहे. बोरस गावातून आपण चौरासच्या दिशेला निघालोय. इकडून आपण बोरासवरून आलोय. तिथे समोर पूल लागलाय. तर पुलाच्या डाव्या बाजूनं आपण निघतोय चौराशा गावासाठी. पात्राच्या मयेच्या एकदम जवळून. क्या 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 ऐसे जाना है, ऐसे मर जाना से। कितना दूरी पे जो हुआ है 1 किलोमीटर सिर्फ चलेगा. नर्मदे यार. नहीं मजा। तर 84 1 किलोमीटर आहे आणि आता इथून पुढं पूर्ण परत पात्रामधून आपण चालतोय. परत एकदा रेतीचा रस्ता लागलाय. पाय ऋतून चलत त्याच्यातून. इकडे समोरच्या बाजूला ही वाळू उपसायचं काम चाललेलं आहे. एक 1.5 किलोमीटरचा असला वाळूतला प्रवास करून परत एकदा आता एका टेकडी लागली. टेकडी चढताना चांगला कस लागतो बरं का. बघू आपण कशी चढतोय. नर्मदे हर. नर्मदे हर. मानो आज तो वो पूरे में इतनी चलती होती वो के तो बाबे ना पता नहीं है. नर्मदे हर. नर्मदे हर. ये भगवान बाबा है, यहाँ से चाय छोड़ते हैं तो यहाँ निकल आती है. ये सोपान बाबा, ये सोपान बाबा, ये पीते और एक गुरुजी है, ये सब कंट्रोल करते हैं यहाँ से जादू मंत्र. तिथं आश्रमात आपण थोडासा विश्राम करून आता परत पुढे प्रवासाला. परत एकदा पायवाट. अशा पायवाटेने चालायला अजिबात तकलीफ होत नाही. एकदम भारी वाटते. आहे की नाही बाबाजी? कसं वाटतंय? अव्वल अगदी छान. अगदी छान. बाबाजी मराठी बोलू राहिले थोडी थोडी आता. नया रास्ता. नया रास्ता और ये थोड़ा संभल संभल के उतरना पड़ेगा. अशा प्रकारच्या पायऱ्या. काय मोठी पायरी आहे काय?
नर्मदे हर. इथं पाणी वाहताना दिसतंय त्या बाजूला पाणी. बऱ्याच वेळा पाणी शांत असल्यासारखं वाटत असतंय. नर्मदे हर बाबा जी. यहाँ पे पानी बहता हुआ दिख रहा है, मतलब पीछे जो था वैसा तो स्थिर दिख रहा था, तो मतलब गहराई ज्यादा इधर जो बांध बंदे यार माटी गांजी उनने तो इधर बहता ज्यादा लग रही है. मतलब जो रेती उधर लगा इसलिए ज्यादा बह रहा है. जी माटी गांज नहीं थी इधर बहता आ गया. ओके बाबा जी, और रेती उधर ज्यादा लगा दी ना, तो इसके लिए उसका ये बदल गया है. हाँ रुक जा इधर ही. आता अजून एकदा खूप भारी वाटू राहिलंय, कारण आपण ज्या ठिकाणी पोहोचले खूपच सुंदर असा आश्रम का जिथं आज आपण विश्रामासाठी थांबतोय. एकदम मयेच्या किनारी. नर्मदे हर. थांबतोय आपण. करता यही रात भर देखो, कल जाना. रात भर ही देख. और क्या बढ़िया आसन लगाओ, बढ़िया सोता बढ़िया. और क्या हाँ, बुजुर्ग सबके साथ हो, बुजुर्ग के आप इनको समझाइए, हम क्या करें. समझा देता हूँ हाँ 5 वाजले तर आपण आता स्नानासाठी निघालोय किनाऱ्यावर. नर्मदे हर. बघा इथं मैया आणि इथं आश्रम. किती भारी वाटतंय. आनंद. आजच्या मुक्कामाची ही व्यवस्था आणि नवीनच काम चालू आहे आश्रमाचं. या ठिकाणी साईडला कागद लावायचं काम चालू आहे आणि चार्जिंगचं म्हणत असतात. ओके चार्जिंगची व्यवस्था आहे इकडे एकदम छान अशी. हे सगळे सेवेकरी. और इधर बाबा जी भोजन प्रसादी कर रहे. अंदर आ सकता हूँ. अरे सगले आ सकते हैं, क्यों नहीं आ सकते. नर्मदे हर. नर्मदे हर. तर इकडं भोजनाची व्यवस्था चालू आहे सगळी. दाल आपकी बन गई, चावल बन गए, टिक्कड़ बन रहे हैं. ये तिक्कड़ है. टिक्कड़ है, इसको चपाती नहीं, टिक्कड़ है, मोटे साइज के होते हैं. ओके तो चलो ठीक है, आज तिक्कड़ फिर से मिल गया. हाँ टिक्कड़ बढ़िया इंद्री भर मिलेंगे, चाहे आप टिक्कड़ खाइए, चाहे चावल खाइए, जो इच्छा हो वो खाइए. ओके नर्मदे हर. इंद्री महापूरम भोजन करिए. हाँ हाँ हाँ. महापुरम मतलब पेट भर ना. पेट भर, हाँ. भर जो इच्छा हो वो पेट भर पाइए. नर्मदे हर. चावल से, टिक्कड़ से, दाल से. तर हे किचन आहे खूप छान. हम भी परिक्रमा में, हम उत्तर प्रदेश बांदा जिला से हैं, चित्रकूट के पास. चित्रकूट के. हम बुद्ध से यहाँ रुके हैं, हम बुद्ध तक और रुकेंगे हम. मतलब आप परिक्रमा में होके सेवा कर रहे हैं. हाँ परिक्रमा हम पिछले साल उठाए थे ओमकारेश्वर से. मतलब अभी एक चतुर्मास हो गया. एक हो गया. इसी तरह हम जब तक परिक्रमा न होगा तो सेवा करते हुए परिक्रमा करना. दोनों भी कर रहे हैं. हाँ. बहुत ही बढ़िया. जब होना होगा तब हो जाएगा, इसका कोई नेम नहीं है. हाँ हाँ हाँ. कितने दिन है और ऐसा कुछ नहीं, जब नहीं. तक होगा तब तक सेवा होगा. कर रहे हैं और चलते जा रहे हैं. ठीक है. भाव नर्मदे. प्रेम करते हुए. बहुत ही प्रेम भाव से. परिक्रमा ऐसा ही होना चाहिए, हंसते खेलते, किसी की मदद करते, सेवा करते, वही भजन है. बहुत 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 अच्छा लगा. हे बाबा जी गाँव से है? यहाँ से. ये आश्रम इन्हीं का है, पिताजी हैं, बेटा है इनके. ओके नर्मदे हर बाबा जी. आश्रम यही चला रहे हैं. बहुत ही बढ़िया आश्रम, मतलब खुश, सुंदर आश्रम बनाया इन्होंने. बहुत ही खुश हो गए सब.
सब कुछ कर सकते हैं पर सेवा करने को नहीं कोई नहीं कर सकते। बराबर। भोजन के हरिहर राम सीता राम सीता राम हे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव